सलामीला येते. पाच षटकांचा सामना आहे. आणि गोलंदाजी मार्कवरती कुणाल पेनकर. स्ट्राइक इनला फलंदाज विशाल. स्ट्राइक इनला फलंदाज विशाल भारती. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. कुणाल पेनकर केपी गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडू बॅटची कडा आहे. व्हेरिएशन आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती कुणाल पेनकरच्या गोलंदाजीमध्ये आलाय हा पहिला चेंडू डॉट बॉल. सुरुवात कुणाल पेनकरने डॉट बॉलने केली आहे या पहिल्या षटकाची. 5 षटकांचा सामना आहे. कुणाल पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. स्क्रीन समोर क्या बात आहे. आउटस्टँडिंग फिल्डिंग, मॅग्निफिसंट क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच या 4 धाव वाचवल्यात. फिल्डर होते डीपमध्ये दीपक. लॉंग ऑनला होते. लॉंग ऑनवरून स्क्रीन समोर आले आणि चेंडू अडवलाय दीपकने. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2. स्वरा 11 भोज बालकृष्ण मुंडे साहेबांचा संघ इन ॲक्शनमध्ये आहे. बॅकफुटला गेले, पंच करतायत. धावबाची संधी होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. येत्या डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 2. स्वरा 11 भोज आणि जानता राजा बदलापूर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. व्हेरिएशन आपण पाहिलंय आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती फक्त आणि फक्त 2 धावा. चांगली गोलंदाजी करतायत कुणाल पेनकर या षटकामध्ये. कुणाल पेनकरकडे व्हेरिएशन आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता कुणाल पेनकरमध्ये आहे आणि पहिल्या षटकामध्ये इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. अपील करतायत LBWची आणि पाहावं लागेल उमेश सोनकर काय करतायत. हा देखील प्रश्न पडलाय. जिथे रनआउट झाले असते तिथे मात्र हा जीवनदान मिळत आहे आणि मिळते 1 धाव चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आहे 3. जोविलीकर चषक सुरू आहे. आजची ही दुसरी रात्र आहे आणि दुसऱ्या रात्रीमधील हा पहिल्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. बालकृष्ण मुंडे पुरस्कृत स्वरा 11 भोज आणि जानता राजा बदलापूर या 2 संघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळत आहे. शंकर ऑन स्ट्राइक. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. इन स्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्वरा 11 भोज या टीमची बिनबाद 3.
गोलंदाज आहेत जांताराजा बदलापूर या टीमचे संघनायक कॅप्टन जिहाद. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल सागर देशमुख आहेत. मास्टर माइंड जांताराजा बदलापूर या टीमची ओळख. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल भारती. गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा आल्यात. प्रचंड वेग आपण पाहिलाय या चेंडूवरती आणि पहिल्याच चेंडू आलाय डॉट बॉल. विष्णू शिंदे सर आणि DK सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी लाभलेत. जोविलीकर चषक आदरणीय विष्णू दादा धुळे यांच्या स्वप्नातून साकार झाली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. गतीमध्ये परिवर्तन, बॅटची कडा आहे आणि चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते विलास. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी. जांताराजा बदलापूर संघ या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जिहाद. स्ट्रायकिंगला फलंदाज शंकर आहेत. शंकर आणि विशाल ही जोडी आपण पाहतोय. संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. भोज संघाचे समर्थक त्यांचे पाठीराखे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. स्ट्रॉंग अपील आणि अपील उचलून धरले पंचांनी. LBW च्या स्वरूपात फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज शंकर बॅक टू द पवेलियन. आमचे DJ मास्टर रॉकेट देखील मोडमध्ये आहेत. आज खूप चांगले संगीत ते देखील सादर करतायत. खऱ्या अर्थाने टी शर्ट स्पॉन्सर आहेत जांताराजा बदलापूर या टीमला. KDMC क्रिकेटचे अध्यक्ष, एक दानशूर व्यक्तिमत्व, मांडा टिटवाला शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक, त्यांना आपण काल इन ॲक्शनमध्ये पाहिलं. जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर आहेत जांताराजा बदलापूर या टीमला. खूप चांगलं ड्रेस कोड पाहायला मिळत आहे. जगन्नाना पाटील यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. प्रथमेश देसले येत आहेत 3ऱ्या क्रमांकावरती. पहिली सफलता प्राप्त करून दिली आहे संघनायक जिहादने जांताराजा बदलापूर या टीमला आणि पहिला धक्का लागलाय स्वरा 11 भोज या संघाला. बालकृष्ण मुंडे पुरस्कृत हा संघ. फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा अपील करतायत आणि यस फिंगर फलंदाज झालाय बाद. सलगचा लागतोय हा दुसरा धक्का. विकेटचं बदन. प्रथमेश 0 वरती बाद. न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती येतात बॅटिंग करण्यासाठी. श्रीपत कडाले. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे संघनायक जिहाद. चांगली गोलंदाजी होते याही षटकामध्ये. ज्याप्रमाणे कुणाल पेनकरने पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं होतं, त्याचप्रमाणे याही षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी करतायत संघनायक जिहाद. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक पूर्ण करेल का हा गोलंदाज जिहाद.
आणि तटस्थ आहेत. पंच लाऊड अपील केली होती कॉट बिहाइंडची, अपील फेटाळली पंचांनी. आलाय हा डॉट बॉल, परंतु जिहादने इम्प्रेस केलंय. कुणाल पेनकरच्या पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज जिहाद. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडू फेकलेत, अवघी 1 धाव आली आहे. संघर्ष सुरू आहे. बॅकफुटला गेले, पंच करतायत डीपमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडेसे पंबल झाले. धावबाची संधी, चेंडूला गॅदर करू शकले नाहीयेत सागर देशमुख. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बालकृष्ण मुंडे पुरस्कृत स्वरा 11 भोज या टीमची 6. सो मच. पुन्हा एकदा केपी येतात गोलंदाजी मार्कवरती या सेकंड स्पेलमध्ये. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक कोट्यातील हे तिसरं षटक. कुणाल पेनकर कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. स्वरा 11 भोज या टीमला स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल भारती आणि श्रीपत ही जोडी आहे. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 5 षटकांच्या मॅचमध्ये 50 धावा तरी बनवावे लागतील. एक फायटिंग टोटल उभी करावी लागेल या सामन्यामध्ये. एक चांगलं बॅटल. 2 संघ नामवंत ऑन साईडला खेळत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. चांगली फिल्डिंग. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या सामन्यामध्ये. स्वरा 11 भोज या टीमला समोर जानतराजा बदलापूर संघ आहे. या संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, त्या अनुषंगाने बॅटिंग करावी लागेल. श्रीपद आणि विशाल भारतीला इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. केपी गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. क्या बात है, लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या वाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई 6 रन. सो मच. षटकार लगावलाय श्रीपतने. धावसंख्या 6ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फिंगर अप. फलंदाज झाले बाद. षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती चोख प्रत्युत्तर दिलंय आणि तंबूचा रस्ता दाखवलाय. श्रीपत बॅक टू द पवेलियन. रॉकेटला विनंती असेल गाणं आपण चेंज करा. नक्कीच पहिल्या दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच खूप चांगले संगीत आपण ऐकलं DJ मास्टरच्या माध्यमातून, परंतु सामना पराभूत झाला आणि तिथून खऱ्या अर्थाने त्यांचं संतुलन देखील बिघडलं आहे असं वाटतंय. धावसंख्या आहे 13. न्यू बॅट्समन येतो बॅटिंग करण्यासाठी. योगेश पाटील कॅप्टन आहेत स्वरा 11 भोज या संघाचे. संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाचा सरसेनापती बॅटिंग करण्यासाठी आलाय. कॅप्टनला कॅप्टन नॉक खेळावं लागेल. कॅप्टन इनिंग
खेळावी लागेल या सामन्यामध्ये. ऑन साईडला फटका चांगल्या डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत, त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. संत वाहते इंद्रायणी, त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना. धावसंख्या 14 आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे. धावा येत नाही आहेत. ज्या धावांची गरज आहे ती म्हणजेच स्वरा 11 भोज या संघाला. हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडलाय आणि फलंदाज झाल्या बाद कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये, तालमेल नव्हतं आणि फलंदाज बाद झालाय. आधी झेल सोडला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपात विशाल भारती बॅक टू द पवेलियन. सो मच डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय डीजे मास्टर रॉकेटच्या माध्यमातून. बॅट्समन आहेत विकास भारती येत आहेत. विकासला झकास कामगिरी करावी लागेल कारण की आघाडीचे 4 फलंदाज खूप लवकर बाद झालेत. 15 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक हे नक्कीच तिसरं सुरू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी कुणाल पेनकर करतायत. केपी नेक्स्ट मॅच विनर होणार आहे आणि तो सामना 4 षटकांचा असेल. आदरणीय कल्पेशजी धुळे, भारतजी धुळे आणि विशाल धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन, तू चल मैं आया, ही स्थिती आपण पाहतोय. या मॅच मध्ये स्वरा 11 भोज संघ पूर्णपणे बॅकफूटवरती. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 15. प्रितेश चौथ्या षटकामध्ये येत आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे या 2 टीममध्ये. खऱ्या अर्थाने या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय जानतराच्या बदलापूर या संघाने. कारण की पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या धाव बनवल्यात 15, विकेट गमावलेत 5. न्यू बॅट्समन विजय आहेत. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, पॉइंट सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती येतोय हा दमदार. तो मॅच पहिल्या चेंडूवरती विकासने हा चौकार लगावला. धावसंख्या 19. धावसंख्या 19 आहे. उर्ध विकेटने बॅकफुटला जाऊन पंच करतायत, फक्त दिशा दिली आहे. नक्कीच शॉर्ट कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. उमेश होते नक्कीच 30 या सर्कलमध्ये, त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 20. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅचमध्ये.
स्वरा 11 भोज या संघाला ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा पिच खेळतायत, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग आपण पाहिली आहे डीप मध्ये. कव्हर पॉइंटला धावसंख्या एकने पुढे जाईल 21 धावा. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना अपेक्षित बॅटिंग आतापर्यंत होऊ शकली नाहीये. नो चेंडू घोषित केलेला आहे. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. कारण की फिल्डर आय थिंक बसले होते हेच म्हणणं आहे पंचांचं. आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट आहे. धावसंख्या 22. फ्री हिट आहे. झेलची शक्यता असेल परंतु फ्री हिटवरती झेल बाद होऊ शकत नाहीयेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप नाहीये. धावा धावा आणि धावा मिळतील. या चेंडूवरती एकूण किती धावा असतील पंच? 6. क्या बात आहे. बोनसच्या स्वरूपात धावा बहाल केल्या जात आहेत. 28. जानतराजा बदलापूर या टीम कडून धावसंख्या 28 आहे. षटक क्रमांक हे 4 सुरू आहे. विकास ऑन स्ट्राइक. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवला मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर भोजगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. तो मॅच क्या बात आहे. या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय फलंदाज विकासने. झकास बॅटिंग केली आहे या इनिंग मध्ये. संघ अडचणीमध्ये सापडला होता आणि या संघाला सावरण्याचं काम विकास करतोय. धावसंख्या 34. एक चेंडू शिल्लक या षटकातील. महागडी गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज प्रितेश. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग. झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव चेंडूवरती. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35. स्वरा 11 भोज या संघाची. धावसंख्या आहे 35 धावा पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटकामध्ये येतात गोलंदाज विलास.
चला विनंती असेल सामना स्पीडअप करायचा आहे. जानतराच्या बदलापूर या टीमला ही विनंती असेल. धावसंख्या आहे धावफलकावरती 35. अंतिम षटक नक्कीच या चौथ्या षटकामध्ये आले तब्बल 20 धावा. विकासने खूप चांगली बॅटिंग केली आहे या चौथ्या षटकामध्ये. एक षटकार एक चौकार आला विकासच्या बॅटमधून. विलास टू विकास हे बॅटल. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन परंतु वाईट बॉलचा इशारा येतोय DK सरांचा. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 36. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र हा डॉट बॉल येतोय. आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन LBW च्या स्वरूपात. हा फलंदाज विकास. बॅक टू द पवेलियन. मच न्यू बॅट्समन यश येतोय. द बाहुबली 8व्या क्रमांकावरती. विकेट मिळवली विलासने. विकासची LBW च्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. पुन्हा एकदा लेग ब्रेक हा चेंडू आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहिलं गेलं तर नक्कीच अंतिम सुरू आहे. गोलंदाज विलास यांचं. ज्या विलासने विकेट मिळवली विकासची. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे आणि पुन्हा एकदा येतोय हा वाईट बॉल. तर पहिला चेंडू बघूया. मारा एक धाव मिळते. पहिल्या धावेचा चाकणा उतारा फलका. क्या बात है. DJ मास्टर रॉकेट. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइड टर्न केला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 39. 39 धावा. अंतिम षटक सुरू आहे. या षटकामध्ये 3 वाईट चेंडू टाकलेत विलासने आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या अंतिम षटकामधील चांगलं कमबॅक झालं आहे. स्वरा 11 भोज या संघाचं. बालकृष्ण मुंडे पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं आहे या स्पर्धेसाठी. हाफ ट्रॅकर क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत मिड विकेटला. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. DJ मास्टर. धावसंख्या आपण पाहू शकाल 4ने पुढे जाईल 43 धावा. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 15 होत्या आणि त्यानंतर चांगलं कमबॅक झालंय. स्वरा 11 भोज या संघाचं या सामन्यामध्ये एक फायटिंग टोटल उभी केली आहे या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइड लॉफ करता डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि धावबाची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. फलंदाज झाले बाद. यश
धावसंख्या आहे 44. अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंगमधील. एक चेंडू शिल्लक शेवटच्या षटकामधील हा अंतिम चेंडू. धावसंख्या 4. क्या बात आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. शेवट गोड केलाय, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. स्वरा 11 भोज या संघाने जाणता राजा बदलापूर या संघासमोर. समाप्तीनंतर धावसंख्या आहे 50 आणि 51 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. जाणता राजा बदलापूर या टीम समोर स्वरा 11 भोज या संघाने. आणि या 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेवरती ज्यांचं प्रभुत्व आहे. अतिशय टॅलेंटेड समालोचक आमचे जवळचे मित्र सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये एक स्टायलिश कॉमेंटेटर. थँक्यू सो मच रोशन संते. तर चला लगेच आपण सलामीची जोडी पाठवायची मैदानाच्या आतमध्ये टीम जाणता राजा बदलापूर. कारण की आपण पाहिले गेलं तर या मॅचला भरपूर उशीर झाला, उशिरा मॅच सुरू झाला. त्यामुळे आपण आता वेळ घेऊ नका, लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. आणि आमचे दोन्ही पंच ऑफिशियल जा आपण मैदानाच्या आतमध्ये. एकूण लक्ष्याचा आपण विचार केला तर 52 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. 51 धावा प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या टीम भोज संघाच्या माध्यमातून. सुरुवातीला आपण पाहिलं असं वाटलं होतं की लो स्कोअरचा मॅच पाहायला मिळेल, कारण की पहिल्या षटकामध्ये कुणाल पेंडकरनं फक्त 3 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जिहाद आले, जिहादनं फक्त 3 धावा 2 विकेट कॅरी केल्या. 2 षटकामध्ये फक्त 6 धावा होत्या. त्यानंतर केपीचं सेकंड स्पेल पुन्हा एकदा 9 धावा 2 विकेट. परंतु रितेश 20 धावेचं षटक आणि विलासचं अंतिम षटक 15 धावेचं. अतिशय मागडी गोलंदाजी. सुरुवातीला आपण पाहिलं विशाल लवकर बाद झाले, त्यानंतर बॅटिंग करत असताना शंकर देखील शून्यावरती बाद झाले. प्रथमेश असतील, श्रीपद देखील असतील, असे सुरुवातीचे बॅट्समॅन आपण पाहिले गेले तर 5 फलंदाज लवकर बाद झाले. नंतर विकास आणि विजय ही जोडी आली आणि त्या जोडीनं मात्र अप्रतिम बॅटिंग करत एक चांगला टोटल उभा केला या मॅचमध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय मच्छिंद्र धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. चला सलामीची जोडी सागर आणि सैफ आपल्याला पाहायला मिळतील. विकास आणि विजय 6व्या आणि 7व्या क्रमांकाचे बॅट्समॅन आपण पाहिले ज्यानं आतिषबाजी केली.
या मॅचमध्ये आणि चांगली टोटल फायटिंग टोटल स्कोर उभा केला आहे. 52 धावा बनवायच्या आहे त्या मॅचमध्ये. पहिले षटक पॉवर बेसचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतील विशाल. चला 50 धावा बनल्या गेल्यात. 51चं टार्गेट असेल. विशालचं पहिलं षटक पॉवर पेचं षटक असेल. ॲडव्हान्टेज भरपूर असेल या षटकामध्ये, कारण की दोनच खेळाडू हे तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. बाउंड्री लाईन लगत लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑनला एक खेळाडू तैनात केला. गेम ऑन. पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. हलक्याशा हातानं फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. खेळाडू उपस्थित होते. शॉट फाईन लेग रिजनला फील्ड करतील तोपर्यंत धाव मिळाली 1. खातं खुलं झालं टीम जांताराजा बदलापूर या संघाचा. दोन्ही संघ एकाच विभागातील, त्यामुळे एकूण हा सामना भरपूर चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षक वर्गांना देखील. आज हनुमान जयंती देखील आहे, कारण की जोविळी गाव म्हटलं तर त्या बजरंग बली अर्थातच हनुमानाच्या नावानं देखील हा संघ रेग्युलर खेळताना आपण पाहिलं. जे हनुमान क्रिकेट संघ जोविळी आणि आज त्यांच्या गावामध्ये देखील हनुमानाची नक्कीच आपण पाहिलं गेलं पालखी सोहळा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये. येस, विकेट मिळेल. सफलता मिळेल ती. गोलंदाज विशालला लागेल पहिला धक्का. टीम जांताराजा बदलापूर संघाला फलंदाज बा. वरती या ठिकाणी परतावा लागेल माघारी. विकेट मिळाली विशालला. आपण पाहतोय भरपूर चांगली सुरुवात या ओव्हरची गरज असताना. पहिल्या षटकामध्ये नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. तिसऱ्या क्रमांकावरती स्वप्नील. विस्फोटक फलंदाज आहे. नेहमीच खूप चांगली बॅटिंग त्यानं आपल्या टीमसाठी केली आहे. तो स्वप्नील आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. टार्गेट 51च आहे. सुरुवातीच्या पॉवर पेच्या 2 षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल टीम जांताराजा बदलापूर संघाला. चक्रव्यूह रचलं गेलंय. 30 गज घेऱ्याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय टीम भोज संघाच्या माध्यमातून. ओ, चांगला चेंडू आहे. गुडलेनवरती पडल्यानंतर तो असा टेक ऑफ होतोय. थोडासा बाहेर निघत असताना, वळण घेत असताना चेंडू फलंदाज स्वप्नीलला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळेल. 3 चेंडू आतापर्यंत 1 धाव. धाव फलकावरती आणि एक विकेट देखील प्राप्त केली या षटकामध्ये विशालनं. अराउंड द विकेट. हा ट्रॅकर होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चान्स होती. क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण झाली होती. शॉट कव्हर रिजनला हा झेल टिपू शकले असते, परंतु झेल ड्रॉप झालाय आणि तो मिडवे केलाय. भोकातून पसार. रॉकेट यांना आपण पाहतात. चटपटी कॉमेंटेटर आमचे समालोचक दशरथ दादा पाटील यांचा आवाज आपण त्यांचा मध्ये मध्ये ऐकतोय. थोडंसं एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या डीजे रॉकेटच्या माध्यमातून. चला, झेल सुटली आणि जीवदान जरूर मिळाले. संधी मिळाली आहे स्वप्नीलला, परंतु इथून संधीचं सोनं करावं लागेल. टीमसाठी रन्स बनवाव्या लागतील. राऊंड द विकेट. ओ, चांगला चेंडू पाहावा लागेल. पंच सांगतील की थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता हा चेंडू. हेच पंचांनी पाहिलं आणि वाईट बॉलचा इशारा आलाय. पंच सांगत असताना ऍक्शन देखील करतायत की टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो चेंडू. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या या वाईटच्या स्वरूपानं पुढे सरकेल ती स्कोरबोर्डवरती. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा ट्रॅकर ऑन साईडला पोल केला. यावेळेस मात्र स्ट्रोक चांगला आहे. संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. बॉल सीमा पार. चौकार. परंतु या ठिकाणी आता जशी संधी मिळाली स्वप्नीला तसा आता टेकेच चौका ठोकलाय. राऊंड द विकेट. ओ, यॉर्करचा प्रयास होता. खोलबळ टप्प्याचा चेंडू ऑन साईडला खेळल्यात. बॉटमॅनचा चांगला वापर या फटक्यावरती. मिड विकेटला खेळाडू उपस्थित आणि या बॉलवरती मिळेल सिंगल. ओव्हरची होती समाप्ती. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 51चा पाठलाग करत असताना जांताराजा बदलापूर टीम 1 गडी बाद 9 धावा धावफलकावरती.
करायचे नाहीये, बहुत संघ लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. जातोय आम्ही तोपर्यंत डीजे रॉकेट कडे. पहिलं षटक थोडंसं आपण पाहिले गेलं तर बहुत संघाच्या बाजूने राहिले, कारण की पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात, 1 विकेट देखील प्राप्त केली आहे. सफल ओव्हर मी म्हणेन, कारण की सेफ एक अटॅकिंग बॅट्समॅन होता, एक चांगला फलंदाज होता, तर त्याला मात्र बाद करण्यात आलं पहिल्या षटकामध्ये विशालच्या माध्यमातून. आता पूर्णपणे जिम्मेदारी सलामीवीर सागर आणि त्याचबरोबर स्वप्नीलच्या खांद्यावरती असेल. चला गोलंदाज येतात, दुसरं षटक योगेश येतात गोलंदाजी मार्गवरती या दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. येस, ऑन साईडला लॉंग ऑर रिझम मध्ये किशोर त्या ठिकाणी असतील. किशोरदादा आणि त्यांचे सुपुत्र ॲज अ 12th मॅनच्या भूमिकेमध्ये सध्या तरी शुभम, त्याचं देखील आपण स्वागत करूया. खूप कमी वयामध्ये नक्कीच 12व्या खेळाडूची त्याने या ठिकाणी जागा बनवली या संघामध्ये, बहु संघामध्ये. चला वेळ जास्त घेऊ नका, वेळेच्या बाबतीत सूचना असतील. टीम बहु संघ प्लीज. स्ट्रायकिंगला फलंदाज स्वप्नील ऑन स्ट्राईक, एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. अजूनही धावसंख्येला वेग मात्र द्यावा लागेल, या षटकामध्ये मोठे फटके मारावे लागतील. कशा प्रकारे षटक राहील, गोलंदाज तयार. पहिला बॉल, पहिला चेंडू चेंज ऑफ पेस थोडंसं पाहायला मिळालं, थोडीशी गती कमी होती चेंडूमध्ये, पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. ऑप्शनवरनं विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. 3 खेळाडू 30 गजगेच्या बाहेर आहेत. ऑन साईडमध्ये 2 खेळाडू, वाईड इश लॉंग ऑनला एक, मिड विकेटला एक असेल. ऑफ साईडमध्ये लॉंग ऑफ रिझनला एक खेळाडू. फुल टॉस हा चेंडू बनवू शकला असा, व्यवस्थित फुटवर्कचा वापर नाहीये. धावाची संधी, विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. स्वप्नील बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का जाणता राजा बदलापूर संघाला. बॅटवरती चेंडू आला नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथून विकेट मिळाली. सांघिक यश टीम भोज संघाला मिळते. या षटकामध्ये देखील सुरुवात भरपूर चांगली केली आपल्या या स्पेलची. गोलंदाज आपण पाहिले गेले तर योगेशनं, नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती जियाद. सुरुवातीला आपण पाहिलं बॅटिंग करत असताना धावा कमी राहिल्या, तदनंतर विकास आणि तदनंतर आपण पाहिले गेले तर विजयनं फार चांगली बॅटिंग केली, चांगलं टार्गेट उभं केलं. 50 धावा बनल्या गेल्या, 51चं लक्ष ते चेस करत असताना मात्र या ठिकाणी जाणता राजा बदलापूर संघ थोडासा बॅकफूटवरती रिदममध्ये थोडासा अडथळा. डेट घोषित करतात पंच या बॉलला. ॲज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे महेश तुळे उर्फ मॅडी देखील असतील. त्याचबरोबर आमचे स्वीट व्हॉइस ऑफ डोंबिवली घारिवलीचा गोड आवाज रोशन संते देखील जॉईंट आहेत. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू स्वीपर कव्हरला ट्रॅव्हल झालाय. प्रयत्न करतात बॉलला अडवण्याचा, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. सिंगल डबलच्या साह्यानं सध्या तरी वाटचाल सुरू या मॅचमध्ये टीम जाणता राजा बदलापूर संघाची. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हटलं होतं मोठे फटके मारावे लागतील, चांगली धावसंख्या बनवावी लागेल. जरी पॉवर प्ले भोज संघाच्या बाजूने राहिलं तर कुठेतरी अंतिम मोमेंटला हा मॅच कठीण होईल टीम जाणता राजा बदलापूर संघासाठी. वेग वाढवावा लागेल, षटकार चौकार आता मारावे लागतील. बॉल झाले 3, अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकात शिल्लक. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयास, शॉर्ट पॉईंटवरनं खेळाडू येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय फलकावरती 12 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इम्प्रेस केले. प्रत्येकी चेंडू वेगळ्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज योगेश. जियाद आणि सागर ही जोडी आपण पाहतोय. पुढचा बॉल षटकातील राऊंड द विकेट. फुल टॉस होता, यावेळेस मात्र
ऑन साइडला उचललाय, बॉलला पाठवलाय, मिड विकेट सीमा रेखा बाहेर. हाईट फॅक्टरचा देखील विचार केला पंचांनी. बीमर घोषित केलाय. नो बॉल आणि नो +6. एकूण मिळतील 7 धावा. नक्कीच सर्व काही ठीकठाक होतं. आपण पाहिले गेले तर 4 चेंडू भरपूर चांगले आले होते, परंतु एखादा खराब चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यामध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना गतीमध्ये परिवर्तन, थोडंसं नक्कीच वाईड यॉर्करचा प्रयास होता. ऑफ साईडला खेळलेत वाईडिश लॉंग ऑफला, तोपर्यंत सिंगल या ठिकाणी मिळेल. फ्रीटचा हा बॉल होता, त्याच्यावरती सिंगल मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय फलकावरती 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बॉल झालेत षटकातील एकूण आतापर्यंत 5 बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा खोलबा टप्प्याचा हा बॉल. वेग भरपूर होता चेंडूमध्ये, गतीमध्ये बीट केलं. ओव्हरची होती समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरर सांगतात आमचे की एकूण 20 धावा फलकावरती असतील. 51चं टार्गेट आहे. आता षटक शिल्लक असतील 3. एकूण 18 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. विजयासाठी गरज येते एक टीम मीटिंग कॉल करायची नाहीये. लक्ष असू द्या बहुत संघ लगेच फिल्डिंग लावायचे. तिसऱ्या षटकाच्या नंतर आपण टीम मीटिंग कॉल करू शकता. डीजे रॉकेट. क्या बात. एकनाथ माली त्यांचं संगीत देखील डीजे रॉकेटच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय. त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला 2 षटक कंप्लीट. पॉवर प्ले समाप्त. आता कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आता, कारण की गरज आहे 18 चेंडू 31ची. हे षटक निर्णायक असेल या सामन्याचं भवितव्य असेल, कारण की या षटकामध्ये जर कमी धावा आल्या तर अंतिम मोमेंटला मॅच कठीण होईल जाईल. विकेट जरी आले मॅच कठीण होईल. आणि जर या ओव्हरमध्ये आपण पाहिले गेले तर चौकार षटकार जर आले तर मॅचमध्ये नक्कीच कमबॅक करेल. जाणता राजा बदलापूर संघ पहिला बॉल लॉफ केलाय, पाठवले स्क्रीनच्या डोक्यावरनं सीमा पार षटकार. हा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. ताकद आणि नजाकत भरपूर होती या फटक्यावरती आणि षटकार एकवटलाय. रोशन आपण पाहिलं गेलं तर समोरच असं वाटतंय की रॉकी बाईचं KGF आहे. त्या साईडला तुम्ही पाहिले गेले तर भरपूर प्रेक्षक वर्ग तिथून आनंद घेत आहेत. आणि चेंडू या ठिकाणी जर सापडला असेल तर आणून द्यायचं आपण लगेच आमचे प्रेक्षक वर्ग. षटकाराला पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. सलापांचा मॅच बॉल नसेल तर आपण दुसरा चेंडू या ठिकाणी लगेच द्यायचा आहे, कारण की वेळ आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक सामन्यावरती वेळेच्या बाबतीत पाबंदी असेल. जसा तो मॅच बॉल देखील भेटेल तसा या ठिकाणी तो देखील घेतला जाईल. येस अंपायर. समीरजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला 24 बॉल नसेल, लक्ष असू द्या. या सूचना असतील जो अंपायर तुम्हाला चेंडू देतील, आयोजन कमिटी जो चेंडू देतील त्याच्यानं तुम्हाला मॅच खेळावी लागेल. या सूचना आहेत. कडक आणि शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे, त्यामुळे या ठिकाणी नियमांचं पालन करणं देखील गरजेचं असेल. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हुक करण्याचा प्रयत्न होता, पाठीमागे खेळायचं होतं. गुड लेंथ वरती पडल्यानंतर चेंडू थोडासा नक्कीच टॉस झाला. भरपूर वेगानं देखील आला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती ते पाहायला मिळतीये. धावसंख्या 26 वरती पोहोचली आहे. चेंडू शिल्लक आहे आता 16. विजयासाठी गरज आहे ती 25 धावेची.
हो अजून एक लॉफ्टेड हिट, खडे खडे हा स्ट्रोक खेळला गेलाय, आठवण करून दिली क्लासेनची, पाठवलाय बॉलला लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर, षटकार. त्यांचं नाव मी का घेतलं कारण की नेहमीच तुम्ही त्याला पाहू शकता, ज्यावेळेस तो बॅटिंग करत असतो त्यावेळेस कोणत्या प्रकारचा फुटवर्क त्याच्यामध्ये घेतला जात असतो, कोणत्याही चेंडूवरती तो जागेवरच षटकार आणि चौकार ठोकत असतो. त्याच प्रकारची बॅटिंग जिहादच्या माध्यमातून. चला बॉल जर गेला असेल तर पुन्हा एकदा आपण द्यायचं आहे. आयोजन कमिटी मनगटी ताकद ज्याला म्हटलं जातं त्या ताकदीचा वापर केला या फटक्यावरती देखील फलंदाज जिहादनं. आणि आता मॅच मध्ये मी म्हटलं होतं या षटकामध्ये जर धावा आल्या, मोठे फटके आले तर कमबॅक करेल जांतराजा बदलापूर, आणि ते फटके आलेत. टोटल धावसंख्या पोहोचली 32, 32 वरती. गरज आहे आता 15 बॉल 19 धावेची. मॅच बॅलन्स सामना बॅलन्स झालाय. चला या ठिकाणी चेंडू आला गेलाय, नवीन चेंडू या ठिकाणी दिला गेलाय आयोजन कमिटीच्या माध्यमातून, आणि मॅचला पुन्हा एकदा आपण सुरुवात करायची आहे. 19 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सलगचे 2 षटकार आलेत. ज्या विशालनं पहिल्या षटकामध्ये 1 विकेट कॅरी केली होती, 9 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड स्पेल मध्ये असताना त्याच विशालवरती अटॅक केला जातो, प्रतिहल्ला चढवला जातोय. ओ लोवर फुल टॉस, यावेळेस मात्र घाई करत नाहीये, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. डोक्याचा वापर केलाय जिहादनं, कारण की 2 स्लॉट मध्ये आलेले चेंडू त्यांना षटकाराचं प्रत्युत्तर दिलं, आणि आता या बॉलला सन्मान दिलाय. सिंगल एकवडली, घाई करत नाहीये. माहिती आहे सामन्यामध्ये आता आपण कमबॅक केलंय. आता गरज येते 14 चेंडू 18 धावेची. ओव्हर द विकेट, अलॉंग द कार्पेट, ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन रिझनला खेळाडू उपस्थित. रन्स मिळेल 1. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचला 34, 34 या आकड्यावरती. 13 चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल. विजयासाठी 17ची गरज आहे. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, यश उद्ध्वस्त केले जातील. यॉर्करचा प्रयास, अंतिम बॉलवरती सफलता मिळाली विशालला. जिहादला परतावं लागेल माघारी. मॅच अजूनही संपला नाहीये. आता गरज आहे 12 बॉल 17 धावेची. डीजे सो माझे चेंडू भरपूर चांगला होता. ब्रह्मास्त्राचा वापर यॉर्कर आपण पाहिला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं फलंदाज जिहादकडे. येस, जोविली गावचे पोलीस पाटील सन्माननीय नितीनदादा धुळे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर गणेशजी धुळे साहेबांच्या देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आज या ठिकाणी संपूर्ण आमच्या ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेत, त्या सर्वांचंच आपण करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 17ची गरज आहे या मॅच मध्ये, कारण की स्कोर झालाय धावफलकावरती. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 34, 34 धावा झाल्यात. चला फिल्डिंग लावायची लगेच टीम भोज संघ. मॅच अजूनही बॅलन्स मी म्हटलंय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय, कुणाल पेनकर. केपी आलाय मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय योगीजी भांडे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इरफान असेल बॅट्समॅन. आय थिंक सेम तुम्ही पाहू शकता की केपी सारखे दिसत आहेत, कुणाल पेनकर सारखे. कुणाल पेनकर तिथे बसलेत डगआउट मध्ये. बॉडी लँग्वेज देखील सेम आणि आपण पाहिलं गेलं तर त्यांची स्टाईल देखील सेमच पाहायला मिळाली, त्यामुळे या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन. नाव बॅक टू क्रिकेट. चला 12 बॉल 17ची गरज. मॅच कोण जिंकेल या ओव्हरमध्ये जर विकेट आले
कमी धावा आल्या, डॉट बॉल आले तर मॅच मध्ये कमबॅक भोज संघाचा आणि एकाच दोन मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक जाणता राजा बदलापूर संघाचा. मॅच ऑन आहे, 12 बॉल 17ची गरज. गोलंदाज तयार प्रथमेश. पहिला बॉल, पहिला चेंडू यावेळेस मात्र खुलबा टप्प्याचा पाहायला मिळतो. समोर खेळतायत शॉर्ट कव्हर रिझल्टला खेळाडू उपस्थित. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली या ओव्हरमध्ये. गरज आहे आता ती जिंकण्यासाठी 16ची. चेंडूची संख्या शिल्लक आहे 11. सहजासहजी सोडणार नाहीयेत भोज संघ देखील. हा सामना अजूनही या ठिकाणी जिद्द आहे, चिकाटी देखील आहे. जिद्द, चिकाटी आणि धैर्य या तीन गोष्टी या ठिकाणी आपल्या मनामध्ये नक्की ठेवाव्या लागतील टीम भोज संघाच्या गोलंदाजाला आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. एज लागली, पाठीमागे विकेट किपर प्रयत्न करतो धाव रोखण्याचा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. एक धाव वाचवावी लागेल कारण की एक धाव फार महत्वाची या क्षणाला दोन्ही संघासाठी, खास करून भोज संघासाठी फार महत्वाची आहे. एक धाव वाचवणं गरजेचं आहे. धाव मिळाली 1. गरज आहे आता 15ची. चेंडूची संख्या शिल्लक आहे 10. अजूनही सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आहे षटकातील. ओव्हर द विकेट प्रथमेश. ओ चांगला चेंडू, क्या बात आहे. या चेंडूवरती देखील उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. वाईड यॉर्करचा प्रयास केला, वेग देखील भरपूर होता. नियंत्रित टप्पा पाहायला मिळतो आणि डॉट बॉल आलाय. 9 चेंडू 15ची गरज. 3 बॉल झाले त्या षटकामध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी, सुरुवात भरपूर चांगली केली षटकाची गोलंदाज प्रथमेशनं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र चेंडू लाडवण्याचा प्रयत्न देखील होता आणि पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी. ज्या प्रकारे दबाव बनवायचा होता ना, त्या दबाव या ठिकाणी फलंदाजावरती बनवला गेलाय गोलंदाज प्रथमेशनं. 4 बॉल रन्स खर्च दिल्यात या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3. 14ची गरज. चेंडूची संख्या शिल्लक आहे 8. हा मॅच अंतिम ओव्हर पर्यंत पोहोचेल यातील मात्र आता शंका नाहीये. ओव्हर द विकेट ना तयार. पुढचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह, फटका चांगला. यावेळेस मात्र खेळाडू पोहोचतील का पाहिजे, पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमा पार, गोळीच्या वेगानं फरार, चौकार. सगळं काही ठीकठाक होतं, परंतु 5व्या बॉलवरती या ठिकाणी 5व्या बॉलवरती हा चौकार आलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. ताकदवर स्ट्रोक होता, भरपूर वेगानं चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. गरज आहे आता ती 10 धावेची. ओ यावेळेस मात्र उडवलाय ऑन साइडला, स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. फलंदाज इरफानच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक, षटकार आणि मॅच मध्ये कमबॅक जाणता राजा बदलापूर संघाचा. 6 चेंडू विजयासाठी फक्त 4 धावेची गरज. नंद्या बैलाचे मालक रोहित धुळे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल जोवेलकेअर चषकामध्ये. युवराज धुळे यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. चला नेक्स्ट मॅच साठी वांगणी संघ टॉस साठी या आपण लगेच. वांगणी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला 4 धावेची गरज आहे 6 चेंडू मध्ये. सर्व काही ठीकठाक होतं. 4 चेंडू फक्त 3 धावा आल्या होत्या. 5व्या बॉलवरती चौकार इरफानच्या बॅटमधनं आणि त्यानंतर 6व्या बॉलवरती उत्तुंग षटकार, संजीवनी षटकार मी म्हणेन. गरज होती टीमला त्या 2 मोठ्या फटक्यांची आणि ते फटके वेळेवरती आलेत इरफानच्या बॅटमधनं. अंतिम षटक गोलंदाज किशोर, सिनियर खेळाडू आहेत गोलंदाजी मार्कवरती. हा मॅच बनेल का, शेवटपर्यंत पोहोचेल का प्रश्न असेल. लगातार डॉट बॉल हवेत. सुरुवातीचे 3 बॉल फार महत्वाचे असतील. ओ पहिला बॉल वेगवान, चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू भरपूर वेगाने आला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. फिल्डिंग मध्ये देखील थोडंसं परिवर्तन केलं गेलंय.
ऑफ साईडमध्ये आपण पाहिले गेले तर 2च खेळाडू असते आणि ऑन साईडमध्ये 3 खेळाडू पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन रिझनला खेळाडू, वाईड स्ट्रॉंग ऑन, मिड विकेट, क्लोज काउंटमध्ये. यावेळेस पाहावं लागेल, येस पंच सांगतायत की लेगस्टंपच्या बाहेर होता चेंडू, वाईड बॉल. 5 बॉल 3ची गरज आहे. डॉट बॉलची गरज आहे मॅच बनवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सिंगल डबलने देखील मॅच जिंकू शकतात. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, बॉल हवेमध्ये, संधी होती आणि संधी गमावली, मॅच गमावला, सामना जिंकला टीम जाणता राजा बदलापूर संघानं. हार्दिक अभिनंदन बदलापूर, जाणता राजा बदलापूर संघाचं. हार्ड लक भोज संघ.